स्त्रियांच्या कपाळावर लावला जाणारा सिंदूर हनुमानने पूर्ण शरीरावर का लावला हे तुम्हाला माहित आहे का? रावणाचा वध केल्यानंतर श्रीराम सीतादेवीला घेऊन अयोध्येला येतात. त्यांच्या सोबत हनुमानही येतात. एक दिवस सीतादेवी कपाळावर सिंदूर लावत असतात. ते पाहून हनुमान आश्चर्याने विचारतात, माता तुम्ही रोज हा सिंदूर का लावला? याचा काय फायदा होतो? सीतादेवी हसत म्हणतात, हनुमा हा फक्त रंग नाही, स्त्रिया सिंदूर लावतात त्यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते आणि आरोग्य चांगले राहते. मी सिंदूर लावते त्यामुळे माझ्या प्रभूंना दीर्घायुष्य मिळते. हे ऐकून हनुमानजी विचारात पडतात, जर छोटासा टिळा लावल्याने माझ्या प्रभू श्रीरामांना इतका फायदा होत असेल तर मी पूर्ण शरीरावर लावलं तर अजून किती फायदा होईल. असा विचार करून ते एक क्षणही न घालवता संपूर्ण शरीरावर सिंदूर लावतात. हे पाहून सीता माता आश्चर्यचकित होतात आणि श्रीरामांना सगळं सांगतात. थोड्याच वेळात सिंदुराने रंगलेला हनुमान निरागसपणे हसत श्रीरामांसमोर येतात. श्रीराम हसत विचारतात, हनुमा हे काय केलंस? हनुमान नम्रपणे म्हणतात, प्रभू तुमच्यासाठी छोट्या टिळाने फायदा होत असेल तर पूर्ण शरीराने अजून जास्त होईल. तुम्हाला नेहमी चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळावे म्हणून मी असे केले. हे ऐकून श्रीराम भावुक होतात आणि प्रेमाने हनुमानांना मिठी मारतात. म्हणूनच आजही आपण सिंदूर लावलेल्या हनुमानाची भक्ती करतो. हनुमानांची भक्ती म्हणजे खरी निस्वार्थ प्रेमाची शिकवण आहे. तुम्ही हनुमानांचे भक्त असाल तर कमेंट मध्ये जय बजरंगबली नक्की लिहा. अशा भक्तिपूर्ण कथा पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा.